हाय यूट्यूब फॅमिली, तुम्ही सगळे कसे बरे आहेत ना। मी बराच दिवस व्हिडिओ नाही केलेला, आता एक व्हिडिओ घेऊन आला तुमच्या समोर। ह्या बघा, ह्या झिंगा मच्छी आता भेटायला लागली, बारीक झिंगा बोलतात त्याला। मी आता भरपूर दिवस भेटले नव्हतं, आता भेटायला लागले, पाऊस पडतोय ना म्हणून ह्या भेटायला लागले। आता तुम्हाला आज या झिंगा मच्छीची रेसिपी बनवून दाखवणार आहे, तुम्ही बघत राहा। आता आम्ही साफ करून घेणार। कशी साफ करणार, फक्त एवढा काढणार। हा बघा, अशी सगळी मच्छी साफ करून घेणार, तुम्ही बघत राहा। आता बघा किती टाइम लागला, एवढा भारी मच्छी आहे ना, मला लई आवडते अशी साफ करायला। आता बघा एवढा घाण निघाला आणि हा बघा अशी साफ करून टाकलाय। पूर्ण साफ केल्यानंतर तुम्हाला दाखवते, बघू शकतो एवढा डोकला निघाला। मी काही लोक ही डोकलाच आहे ना चांगली साफ करून ही धुवून याला वाटण करून काही बोडा बनवतात, भाजी सारख्या तलते। आणि हा बघा अर्धी मच्छी निघाला, अर्धी डोकल्याचा सगळा मी काढून टाकला, डोकला पूर्ण काढून टाकला। आता ही मच्छी चांगली धुवून घेणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला बांधून दाखवते। बघा झालं ना, अर्धी अर्धी कशी झाली, ही आता ही टाकून देणार, ही धुवून घेणार। आणि ही मच्छी एवढा खायला चवदार आहे ना, ज्याला माहित आहे मोठी झिंगापेक्षा बारकी झिंगा लई खायला टेस्टी लागतात। याला खाडीचा झिंगा बोलतात, आता पाऊस मध्ये भेटतात। आता त्याला आपण धुवून घेऊया। आता बघू शकतो धुतल्यावर किती मस्त साफ झाले। हा बघा किती भारी साफ झाले। आता ह्या मच्छी आता तुम्हाला बांधून दाखवणार कशाने। मी बाजारातून वांगे आणला पाव किलो, ही वांगे टाकून हा मच्छी बनवायची आज। तुम्ही हा रेसिपी आज पहिल्यापासून लास्ट पर्यंत बघत राहा। आता आपण वांगे अशी काढून घेऊ आणि एक बटाटा पण घेतलाय, वांगा बटाटा टाकून त्याला मी रेसिपी करणार। मला ही आवडते म्हणून मला हे टाकायचं। मी अशी लांब लांब ठेवणार, काही जास्त लवकर शिजते। कवला वांगे आहे ना, ती अशी लांब लांब आपण टाकणार। वांगी कापून झालेले आहे, आता बटाटा सोलून घेणार आणि वांगा बटाटा टाकला ना मच्छीला लई चव लागतात, दुसरे कशाची गरज नाहीये। थोडं लागतं पीठ, असं जास्ती नाही ठेवणार, सिंपल पद्धतीने बनवून दाखवणार तुम्हाला। आता बघा अशी मी बारीक कापून घेतला, त्याला परत अशी एक कापणार, म्हणजे लवकर शिजाय पडते। मी असेच कापून घेणार। बटाटा पण कापून झालेला आहे, आता मी दोन्ही एकत्र पाणीमध्ये टाकून ठेवला। काय असे पाणी टाकलं ना वांग काला नाही पडत त्याच्यामुळे। आता मी कांदा लसूण कापून घेणार। आता बघा मी हा कापून अर्धा टोमॅटो घेतला, मी एक कांदा आणि ह्यात 2-3 कळी लसूण अशी चिरून घेतला। आता फ्राय करून याला वाटण करायचं। चला आपण रेसिपी सुरू करू। आता मी कढाई ठेवले, आता आपण रेसिपी सुरू करू। कढाई गरम झालेला आहे, मी तेल टाकून देते। बारीक 3 पोळी तेल टाकले, तेल मध्ये चांगली तापलाय। आता मी लसूण टाकून दिलाय, कांदा टाकलाय, मला चांगली फ्राय करून घेणार। ते लांब लांब कापले, वाटण करायचं मला। एक कांदा आणि 2-3 कळी लसूण। माझ्या रेसिपी सगळे सिंपल पद्धत असतात,
जास्ती मी मसाला खात नाही. तुम्ही कधी पण अशी बनवून खाऊन बघा, नंतर मसाला खायला सोडून देणार. याला पोटाला त्रास नसतात, काय नसतं. मसाल्याने गॅस होतं काय, याला गॅस मेस काय नाही. आणि ही जेवण सगळ्यांसाठी चांगली आहे. मोठी से लहान पोरापासून चांगले आहे जेवण. कांदा फ्राय झालेला आहे. आता आपण कांदा काढून घेऊ आणि वाटण करू. बघा अशी ह्या कलर मध्ये मी फ्राय करून घेतला. आता आपण दुसरी तयारी करू. आता ही तेलामध्ये दुसरी मी तेल टाकणार नाही. आता मी काय करणार, मिरची टाकून दिला, मिरची टाकून दिली मी. त्याच्याबरोबर मी चवीनुसार मीठ टाकणार आणि फक्त हळद टाकणार. आता त्याला मस्तपैकी त्याला पण फ्राय करून घेणार. बघा किती भारी वाटते ना. आता बघू शकतो माझे, बघा तुम्हाला नजदीक दाखवतोय आणून. हा बघा किती मस्त फ्राय झालेले आहे. आता मी याच्यामध्ये काय तेल काहीच टाकणार नाही. आता जे भाजी कापलेली आहे मी ते भाजी ऍड करणार. भाजी टाकून झाला. आता अर्धी टोमॅटो होता ते टोमॅटो टाकून देणार. आता मी त्याला चांगली अशी मिक्स करून घेणार. आधी पाणी नाही टाकणार मी. ही जे भाजीचं पाणी आणि जे तेल आहे त्याच्याने म्हणजे अर्धी शिजून जाणार होते. आता याला ढक्कन मारणार. आता 5 मिनिट याला ढक्कन लावून शिजून घेणार. तोपर्यंत मी वाटण करून घेते. जो कांदा मी फ्राय केलेला आहे ते कांद्यामध्ये फक्त एवढेच जिरा, दुसरी काही मसाला नाही टाकणार. आता याचं वाटण करून घेऊ. आता बघू शकतो मी वाटण करून घेतले. 5 मिनिट झालेले आहे. आता ढक्कन काढून बघतोय. हा बघा किती मस्त एवढा खुशबू सुटला ना. हा मच्छी आणण्यात जीवन तो जास्त मेलेला नाहीये. खाडीच्या एका बरोबर कसं नसतात. आणि वांग पण झाडातून पूर्ण येतात. आणि बघू शकतो झालेले आहे. आता मी काय करणार, ही जे वाटण केलेलं आहे ही वाटण मध्ये पाणी मिक्स करणार आणि मिठाची त्याला टाकून देणार. बघा मी जास्ती रस्सा नाही करायचा. आता परत थोडंसं पाणी अजून टाक. आता त्याच्यात त्या अजून थोडं पाणी टाकून दिलं. आता बघू शकता आज 2-3 मिनिटांनी बारीक गॅसवर ठेवणार मी. बारीक करून ढक्कन लावून माझी झिंगा मच्छीचा रस्सा झाले. म्हणजे भाजी टाकून वांगा बटाटा टाकून बनवलाय मी आज. तुम्ही पण अशी बनवून एकदा नक्की खाऊन बघा. नंतर मला कमेंट मध्ये सांगा या रेसिपी कशी असतात. आता मी 2-3 मिनिट फास्ट गॅस चालू करून शिजवणार. नंतर माझी झिंगा मच्छीचा रेसिपी झालाय. आता बघू शकता 2-3 मिनिट झालेले. पूर्ण फास्ट होते गॅस. हा बघा याला बोलतय मच्छी लपटपी. पूर्ण शिजलाय सगळं आहे बघा. नजदीक आणून दाखवतोय. आणि हा आणि गरम भात एवढा भारी वाटतंय. कालार मध्ये नाही जायचा, तिखट नाही टाकायचा, फक्त मिरची टाकलाय आणि दुसरी काहीच नाही. तिखट टाकल्यावर त्याचा गॅस होतात. आता तुम्हाला गॅस बंद करून झाली माझी. आता माझी हा रेसिपी तुम्हाला कशी वाटला, तुम्हाला आवडला असेल तुम्ही सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. बाय यूट्यूब फॅमिली. अशी व्हिडिओ दुसरी घेऊन येणार दुसरे दिवस. तकले बाय. आणि प्लीज माझे व्हिडिओ शेअर करा. मी कधीतरी
एक व्हिडिओ करते म्हणजे मला ना थोडंसं घरातली प्रॉब्लेम आहे, ते नंतर तुम्हाला सांगेन, ह्या महिन्यानंतर सांगेन काय प्रॉब्लेम होता.